महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 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 बाकीचे बाकीचे इथे ठेवा ते फक्त हिंदी भाषेत महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती चालणार नाही, महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती चालणार नाही, मातृभाषेची गळचेपी सहन करणार नाही, मातृभाषेची गळचेपी करणार नाही, मातृभाषेची गळचेपी सहन करणार नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती चालणार नाही, एकच निर्धार मराठीचा पुरस्कार, एकच निर्धार मराठीचा पुरस्कार, एकच निर्धार मराठीचा पुरस्कार, एकच निर्धार मराठीचा पुरस्कार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक झालेली पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मराठीसोबत हिंदीची सुद्धा सक्ती केली जाते त्या अनुषंगाने हे आंदोलन होतं काय? आम्हाला कालच समजलेलं आहे. त्यानुसार साहेबांनी पण कालच्या तुम्ही बघितलं असेल साहेबांनी जे पत्रक काढलं आहे तर त्यानुसार आमचाही विरोध आहे, आमच्या साहेबांचाही विरोध आहे, सन्माननीय राजसाहेबांचा. आमचं म्हणणं एकच आहे की जर मराठी भाषेला अभिजात दर्जा तुम्ही दिलात आणि आता हे नवीन काय आहे, बाकीच्या राज्यात आपण गेलो तर बाकीच्या राज्यात त्यांच्या मातृभाषेला जास्त महत्त्व असतं. मग इकडे महाराष्ट्रामध्येच का? हिंदी भाषेला आमचा विरोध नाही आहे, परंतु ती तुम्ही सक्तीची करताय त्याला मात्र मनसेचा विरोध आहे. सर, पण मागील काही दिवसांपासून मराठी असेल किंवा मराठी हिंदी भाषिक वाद मोठ्या प्रमाणात उफाळलेला पाहायला मिळतं. मात्र आता राज्य शासन याच्यावरती काही ठराविक लोक मुद्दाम करतात, ज्यांची लायकी नाही ते पण याच्यामध्ये बोलत आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं काय गुन्हा आहे का? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, मग तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आता पुन्हा कशाला हिंदीची सक्ती पाहिजे? हिंदी ऑलरेडी आहे ना. आम्हाला हिंदी भाषेला विरोध नाही आहे, शाळेमध्ये हिंदी आम्ही पण शिकलो आहे, परंतु तुम्ही जी सक्ती करताय त्याला आमचा विरोध आहे. पण या संदर्भात प्रयत्न केला जातो मराठी भाषिकांना हा डिवचण्याचा प्रयत्न 100%. हे माती भडकावून आपापसात मारामाऱ्या कशा होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर सरकार विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. आगामी काळामध्ये जर हिंदी भाषेची सक्ती जर हटवली नाही तर मनसेचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही आता सध्या आमचा विरोध दर्शवलेला आहे, हा महाराष्ट्र शासनापर्यंत पोचावा. आमची विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की साहेब तुम्ही चांगलं काम करता तर तुम्ही ह्या भाषेला सक्ती करू नका. हा आमची मराठी माणसाची विनंती आहे त्यांना. राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर आम्ही हिंदी नाही, आम्ही हिंदू आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. मात्र यावर संजय राऊत म्हणतात यांचा स्टंट आहे, सुपारी आहे, निवडणुका आले काय विषय घेतात. त्यांना दिलेली स्क्रिप्ट ही ते सागर बंगल्यावरून आलेली आहे. संजय राऊतांना जे काय उत्तर आहे ते आमचे प्रवक्ते देतील. मी काय तेवढा मोठा नाही आहे, मी ठाणे शहराचा शहराध्यक्ष आहे. मी फक्त माझ्या ठाणे शहरामध्ये हा विरोध दर्शवलेला आहे. संजय राऊत काय बोलतात ते आमचे वरिष्ठ, आमचे प्रवक्ते वगैरे त्याला उत्तर देतील. कुठेतरी हिंदू असेल, हिंदी असेल, मराठी असाच मुद्दा आता फक्त मनसे घेते, मात्र त्यांच्याकडे आता काय राहिलं नाही. मी पुन्हा सांगतो, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांना जे काय बोलायचे ते आमचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. आमचा विरोध हा कायम राहील एवढं मात्र नक्की. 1 तारखेला 1 जूनला हिंदी सक्ती होणार आहे, तर तुमचं शाळेला या प्रशासनाला काय परिपत्रक जे आता जे साहेबांकडून आता मीटिंग पण चालू आहे, साहेबांकडून जो आदेश आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. पहिलीच्या मुलांना अभ्यासाबद्दल गोडी लागावी, मात्र त्यांच्यावरती बर्डन टाकलं जातं. 3 भाषांची सक्ती केली जाते. मराठी भाषा बोललीच पाहिजे, मात्र त्यासोबत हिंदी जे या माध्यमातून विद्यार्थी ही अभ्यासक्रमापासून किंवा भाषेपासून दूर जातील कसं वाटतं काय? मराठी भाषा तर बोललीच गेली पाहिजे, त्याच्यात सक्ती कसली? आपण सगळे मराठी आहोत आणि प्रत्येकाच्या घरात मराठी बोललं जातं आहे. शासनाने ठरवायचं त्यांच्यावर आता किती भाषा लादायच्या त्या शासनाने ठरवायचं आहे. त्या लहान मुलांना किती त्रास द्यायचा तो. आता सेमी इंग्लिश पण शाळेमध्ये आहे. आता इंग्लिश, मराठी आणि हिंदी कशाला पाहिजे?
मराठी इंग्लिश ठेवा. याचा शिक्षण धोरणाचा मुलांच्या भवितव्यावर पण परिणाम 100% परिणाम होणार आहे त्या लहान जीवांवरती. त्याचा विचार सरकारने करावा. आम्ही म्हणून पुन्हा एकदा आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केली आहे ना की त्यांनी याचा विचार करावा. त्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही म्हणून हा हिंदी मराठीचा विषय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आपापसात वादिवाद करायचे हे यांचे धोरण दिसतंय, दुसरं काही नाही आहे. मराठी हिंदी भाषिक आपापसात कसे भांडतील आणि ह्यांच्या पारड्यात कशी मतं पडतील ह्याकडे यांचं लक्ष लागलेलं आहे असं मला वाटतं. ओके.